हाय नमस्कार. तर बघा मी आज तुम्हाला आमच्याकडचा पाऊस पण दाखवणार आहे आणि बाहेर किती पाणी पाणी झालंय आणि घरात किती झालंय ते पण बघा. तर बघा हे पाऊस आता कसला झालाय बघा. चालाय सुद्धा येत नाही. बघा सगळा चिखल. इकडं जायचं आहे अजून जनावराकडे. बघा बघा हे बघा आता सगळा पाऊसच पाऊस झालाय. बघा पाणी पाणी झालंय सगळीकडं. काय सांगायचं. हे बघा आणि हे बघा आता घरात बघा मी पुसून घेतले सगळे. बघा पाणी आहे का. खोटं नाही बोलत आपण. आपल्याला खोटं बोलायला आवडत नाही. हे बघा गणपती बाप्पाच्या पाठीमागं पण गळले. हे बघा हे आहे का कसं झालंय बघा. नुसतं राहायला मिळतं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घराचं काम चालू आहे आणि आपल्याला राहायला मिळते पावसाळ्याच्या दिवसात. हे सुद्धा लय महत्त्वाचं आहे. का पाठीमागनं गळे तुम्हाला आता मी सगळं दाखवते. कसं गळते आमचं घर दाखवते तुम्हाला. हे बघा सगळं पाणी देवाऱ्यावर सुद्धा पाणी झालेलं आहे. का हे बघा इथं पाठी ठेवली होती मी. इथं पाणी झालं आहे का. असं आहे बघा. इकडंच तेवढं किचनपाशी म्हणजे स्वयंपाकापाशी काय नाही. नाहीतर हे बघा इकडं सगळं पाणीच पाणी झालं आहे. बघा हे बघा दारापर्यंत पाणी पाणी काय ऐकलं मी पुसून काढले की. आणि बघा या पिशव्या कशा भरले त्या. टच भरले त्या पिशव्या एकदम. कशा आहे त्या बघा. हे पाण्यानं भरले. आता पाणी काढायचं आहे आपलं. बघा जे आहे ती परिस्थिती. खरं खरं बोलायचं. खोटं काय बोलायचं यात. माणसांना वाटतं खोटं काय पण सांगत. खोटं काय सांगत नसतं कोण. बघा ही पाणी बाहेर असं आहे तिकडं बाहेरचं काय नाही पण घरात पण इतकं पाणी होतंय की पाऊस आला की काहीच कळत नाही. पण जाऊ द्या गणपती बाप्पा व्यवस्थित आहेत ना. बाद झाला आपल्याला.